नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री शिवाजी मंडळाच्या वतीने तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील शिवाजी चौकात तानापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्वर्गीय संजय हरिभाऊ मते व पंडित बापूरावजी वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तान्यापोळ्याचे आयोजन केले जाते। यामध्ये गावातील नागरिक, लहानची मुले अति उत्साहाने भाग घेतात। या तान्यापोळ्यात 101 स्पर्धकांनी भाग घेतला होता। यामध्ये लहानची मुलांनी स्वहाताने तसेच मातीचे बैल तयार करून आणले होते। या तान्यापोळ्यामध्ये प्रमुख अतिथींनी निरीक्षण करून 10 बक्षिसे निवडण्यात आली असून उत्तम कलाकृतीमधून 5 बक्षिसे आणि उत्तम सजावटीतून 5 बक्षिसे वाटप करण्यात आली। बाकीच्या स्पर्धकांना वही, पेन, पेन्सिल तसेच खाऊ वाटण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय हरिभाऊ मते तर प्रमुख अतिथी उपसरपंच सतीश पारदी, दादाराव घोरमाडे, हनुमंतराव कातोरे, अशोकराव धांडे, शरद धांडे, मंगेश राऊत, किशोर दिवे, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। या तान्यापोळ्याचे सूत्रसंचालन कृष्णा उमप यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव धांडे यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। एमबी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील घोरमाडे। आज तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमध्ये शिवाजी चौकमध्ये तान्हापोळाचं आयोजन झाले आहे आणि ते कृष्णा काका हे ओमप आहेत, गावातील प्रतिष्ठित नागरिक आहे आणि ते पहिले सकाळचे प्रतिनिधी सुद्धा होते। आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया तान्हापोळ्याबद्दल। काय सांगा तान्हापोळ्याबद्दल? या शिवाजी मंडळाच्या वतीने दरवर्षी गेल्या 25 वर्षापासून इथे तान्हापोळा साजरा केला जातो आणि या तान्हापोळ्याकरता या परिसरातील सगळे शिवभक्त आणि या परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच गावची प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने हिरिरीने भाग घेऊन भरपूर प्रमाणात सहकार्य करतात। यामागचा उद्देशच असा आहे की जी सुप्त गुणांची मुलांमध्ये कला आहेत आणि ती लोप पावली नाही पाहिजे असा यामागचा उद्देश आहे। म्हणून तो लोप पावलेली कला ही कशी उजाळता येईल असा यामागचा दृष्टिकोन ठेवून या परिसरातील सगळं कार्यकर्ते आणि हरिभाऊजी मते जे आहेत त्यांच्या परिवाराकडून या पोळ्याचं निमित्त म्हणजे असं आहे की स्वर्गीय संजय हरिभाऊजी मते यांच्यानंतर आठवण म्हणून एका पोळा साजरा भरला होता। याकरिता गेल्या 30 वर्षापासून 40 वर्षापूर्वी सुद्धा मी पाहिला, याच्या आधी माझ्या लहानपणात सुद्धा की सुहासरावजी सखारामजी गुमडे या परिसरात आले असताना या गावामध्ये त्यांनी या तान्हापोळ्याची संकल्पना मांडली आणि ती या मते परिवार आणि या शिवाजी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, या परिसरातील सर्व नागरिकांनी ही अतिशय म्हणजे जोम धरून ही कार्य हाती घेतलं आणि ती पूर्णत्वात जात असताना खूप गाव एकवटला जातो। हा सुद्धा एक सामाजिक संदेश आहे, कारण की याच्यातून सामाजिक एकता आणि कलेचं प्रदर्शन ही सर्व बाबी याच्यातून स्पष्ट होतात। म्हणून मला असं वाटतं की हा अतिशय छान आणि चांगल्या वातावरणात हा पोळा इथे साजरा केला जातो। असाच या पोळ्याचा वारसा म्हणून आपण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जर ही बातमी केली तर सर्वांनी घ्यावा आणि बालकलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळतील यामागचा नक्की उद्देश मात्र इथे स्पष्ट होतो। आणि ह्या कार्यक्रमामध्ये तान्हापोळ्यामध्ये बक्षीस जे देण्यात आले आहे ते कशा स्वरूपात देण्यात आले? बक्षिसांचं जर वितरण म्हटलं तर खरंच मनापासून मंडळी या गावातील भाग घेतात। स्वतःवरून आपला शिवाजी मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटून आपलं माझं बक्षीस घ्या, माझं बक्षीस घ्या, त्यामागचा त्यांचा एकच उद्देश आहे की हा कार्यक्रम फार चांगल्या वातावरणात पार पडो आणि शेवटी कार्यक्रम म्हटलं का आर्थिकता आली तर आर्थिकतेचा बोजा ती सर्व मंडळी आपापल्या सोयीनुसार उचलून घेतात आणि त्यांचा खरंच बक्षीस देणाऱ्यांचा कार्यक्रमात फार मोठा वाटा आहे। त्यामध्ये कोणी आपलं एक सामाजिक दायित्व निभावतात तर कोणी या कार्यक्रमाकरिता आपल्या स्मृती उजाळण्याचा प्रयत्न करतात आणि खरोखर त्यांचं मनापासून स्वागत करावं असं आमच्या या शिवाजी मंडळाच्या वतीने मी या प्रसंगी सांगतो। जे चिमुकल्यांनी जे लहान मुलांनी जे करून आणले बैल आणि ते कलाकृती शेतकऱ्यांसाठी सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक असे जे करून आले त्याबद्दल काय सांगा? खरं तर याच्यामध्ये हाताने स्वनिर्मित केलेला मातीचा बैल हा याचा मागचा प्रमुख उद्देश आहे। अतिशय कलाकारी जी रंगरंगोटी करून जी मशिनरीचा वापर न करता हा यामागचा खरा उद्देश आहे। त्याच्यातूनच बालकलाकार कितीपर्यंत ज्ञानानं पोहोचलेला आहे हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे। धन्यवाद।
अशाच विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी MB न्यूज 365 ला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.